नमस्कार. भय भय काय आहे? फक्त मनाची एक स्थिती. जसं आपण आपल्या आवडीचं एखादं गाणं गातो किंवा गुणगुणवतो, तेव्हा मनात एक आनंदाची भावना जाणवते. म्हणजे आनंदी राहणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला भीती वाटते, तेव्हा निर्भय होणेही आपल्याच हातात असतं. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आपली बुद्धी 2 भागात काम करते. एक चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड, दुसरं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आपल्याला जे विचार येतात ते कॉन्शियस माइंड मध्ये येतात. त्यांना स्टोअर करून त्यांच्यावर प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन देणे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. जसे उदाहरणार्थ, जेव्हा आपण आपल्या कुटुंबात आपल्या आई वडिलांपासून दूर असतो आणि जेव्हा आपण याबाबत विचार करतो, तेव्हा आपण दुःखी होतो, शारीरिक आणि मानसिक रूपाने कमकुवत होतो. आणि विचार करता करता काही वेळानंतर जेव्हा आपल्याला त्यांच्यासोबत घालवलेली ती मजेशीर वेळ आठवते, ते प्रॉमिस आठवतात ज्यामध्ये आपण म्हणालो होतो की माझ्या कुटुंबाचं नाव मोठं करेन, तेव्हाच अचानक आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय येते आणि आपल्या कमकुवत झालेल्या शरीराला आनंद आणि स्फूर्ती जाणवते. बस हीच आहे तुमच्या विचाराची शक्ती, जी तुम्हाला योग्य प्रकारे वापरायची आहे. भयाला दूर करून अभय होण्यासाठी आज काही विचार मी तुम्हाला देणार, जे तुम्हाला दररोज रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर म्हणायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं पुन्हा पुन्हा म्हणू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, या अफर्मेशन्सना पूर्ण विश्वासाने म्हणायचं आहे आणि जे तुम्ही बोलत आहात त्याला पूर्णपणे फील करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला ह्याचे उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुम्हाला ह्या अफर्मेशनना रोज म्हणायचं आहे, जसे मी ह्या भयावर विजयी होत आहे, माझा विश्वास दृढ आहे, माझं मन प्रत्येक परिस्थितीत संतुलित आणि शांत राहतं, मला सर्व काही संभव आहे, मी सगळं करू शकतो. बस ह्या अफर्मेशन्सना मनात म्हणायचं आहे आणि हळूहळू अभय व्हा आणि हे आपलं अभयतेचं वरदान प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.